अध्यक्ष कृषिमूल्य आयोग केंद्र सरकार, त्याचबरोबर माननीय माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब, माननीय आपले नेते माननीय डॉक्टर सुरेश बाबा, माजी आमदार माननीय नाना, माननीय अतुल बाबा, व्यासपीठावर आमचे सहकारी सर्व संचालक आणि कृषी परिषदेचे संचालक बंधूंनो, आज समारोपाचा दिवस आहे आणि अतिशय शेती क्षेत्रामध्ये सगळ्या गोष्टीचं ज्ञान अवगत असणारा वक्ता किंबहुना मोदी साहेबांनी ज्यांच्या ज्ञानाची कदर करून त्यांना देशाच्या कृषिमूल्य आयोगावरती अध्यक्षपद बहाल केलं, ते आज वक्ते म्हणून आपणाला लागवेत. त्यांचा बांबू लागवडीवरचा जो अभ्यास आहे तो सगळ्या देशाला जगाला दिशादर्शक आहे आणि बांबू लागवड व आजच्या कार्यक्रमाचा समारोप ते करणार आहेत. या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. मी या प्रसंगी एकच गोष्ट सांगू इच्छितो की जयवंतरावजी भोसले आप्पासाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला. आप्पासाहेबांची दृष्टी शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आणि त्यासाठी निव्वळ तो शेतीच्या आधारे समृद्ध होऊ शकत नाही. शिक्षण, आरोग्य आणि कृषीला विज्ञानाची जोड, औद्योगिक जोड दिल्याशिवाय तो समृद्ध होऊ शकत नाही. तोच धागा पकडून डॉक्टर अतुल बाबांनी हे कृषी प्रदर्शन आयोजित केलं आणि असंख्य लाखो लोकांनी, शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला आणि आपण सर्वांनी तेव्हा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल आपलेही या प्रसंगी मी स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम करावा अशी विनंती करतो. सत्कार सोहळा आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो. आपण सगळ्यांच्या आयोजन गटाचा सत्कार संपन्न करूया. कुटुंबाचा प्रवास आहे माझ्या पाटील साहेबांचा. कष्टकऱ्यांचं जे नेतृत्व आहे, शेतकऱ्यांचा अभिमान स्वाभिमान आहे माझ्या पाटील साहेब. टाळ्याच्या गजरात सत्कार संपन्न करूया. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय बांधकाम मंत्री शिवाजीराव नाईक साहेबांचा सन्मान होतो. डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कृष्णापुरी विकास माजी उपाध्यक्ष माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांचा सत्कार दयानंद पाटील भाऊ यांच्या. धन्यवाद. आपण साहेब, माननीय शिवाजीराव नाईक, माननीय आनंदराव नाना, माननीय जाधव साहेब, डॉक्टर अतुल, आमच्या कृषी परिषदेचे अध्यक्ष माननीय गजूभाऊ, इथं उपस्थित आमचे सर्व सहकारी संचालक बंधू आणि भगिनी. कृषी प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस जरी असला तरी अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. कारण आज आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत आणि त्यांचा जो विषय आहे याच्याबद्दलची ह्या भागामध्ये खूप कमी माहिती आहे आणि म्हणून त्यांना खास आपण निमंत्रित केलेलं होतं की आपण येणं इथं गरजेचं आहे आणि ह्या भागातल्या शेतकऱ्यांना आपलं मार्गदर्शन फार मोलाचं राहणार आहे. आज आपल्या देशामध्ये विचार केला, शेती प्रदर्शना पाठीमागचा मुळात उद्देश असा होता की आजही आपल्या देशामध्ये 55 ते 60% लोक हे शेती करतात. सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट हे शेतीमध्ये आहे. ती अजूनही 55-60% आहे. सगळ्यात जास्त लाईव्हलीहूड जे आहे, ज्या उत्पन्नात संसार करतात लोक, हा शेतीचा आहे. आणि म्हणून शेतीचं महत्त्व काही कमी झालेलं नाही, शेतीचं महत्त्व वाढू लागलेलं आहे. आणि त्याचं कारण तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राची
प्रगती व्हायची असेल तर त्याला आव्हानं आणि अडचणी याव्या लागतात. अडचणी आणि आव्हानं जिथं जिथं आहे तिथं तिथं तुम्हाला प्रगती होताना दिसेल. आणि शेतीपुढं मोठी आव्हान आहे. नंबर 1चं आव्हान काय असेल तर आमची लोकसंख्या वाढलेली आहे आणि वाढीव लोकसंख्येला अन्नधान्य आणि पुरवणं आणि त्याचा अन्नदाता होणं ही मोठी समस्या आमच्या देशापुरती नाही. आमच्या देशात आहेच आता 140 कोटी लोक झालेले आहेत. पण सगळ्या जगामध्ये आहे. सगळ्या जगाचं सुद्धा लोकसंख्या ही वाढू लागलेली आहे आणि असं प्रिडिक्शन आहे की काही देशामध्ये अन्न उपलब्ध राहणार नाही अशी परिस्थिती आजही जगामध्ये. त्याच्यामुळे हे अतिशय मोठं आव्हान हे आपल्या शेतकऱ्यासमोर देशासमोर हे राहणार आहे. दुसरं आव्हान जे राहणार आहे याच्याबरोबर हे पर्यावरणाचं आहे. पर्यावरण आणि शेती याचा काय संबंध आहे. आता आमचे अतिथीच असे आहेत की याच्यावर आपण सगळं हे ऐकायचंच आहे त्यांचं. पण हे दुसरं आव्हान आपल्यासमोर आहे. ज्या वेळेला सगळ्यात कुठल्याही प्रगत देशामध्ये आपण नेहमी फूड सिक्युरिटी म्हणतो. आता फूड सिक्युरिटी बरोबर फूड सिक्युरिटी एका बाजूला तुम्हाला काढता येत नाही. फूड सिक्युरिटी बरोबर एनर्जी सिक्युरिटी. फूड अनेक सिक्युरिटीज आहेत. तिसरी सिक्युरिटी आरोग्य आहे. पण आरोग्य असेल किंवा एनर्जी असेल याचा शेतीशी काय संबंध आहे हे आपल्याला आज यांच्याकडनं ऐकायला मिळेल. कारण आपल्यासारख्या देशामध्ये जिथं आम्ही आता ऊस पिकवतो त्याच्यामुळे आम्ही इथेनॉल तयार करतो. तर इथेनॉलचं महत्त्व आम्हाला माहिती आहे. काही वर्षापर्यंत इथेनॉलची आम्हाला माहितीच नव्हती. जास्तीत जास्त आम्ही काय करत होतो तर जास्तीत जास्त अल्कोहोल करत होतो. इंडस्ट्रियल अल्कोहोल करत होतो. पण परत ह्याचा वापर पेट्रोलमध्ये होईल हे आत्ता हे सरकार आल्यानंतर गडकरी साहेब आल्यानंतर इथेनॉलची पॉलिसी झाल्यानंतर हे होऊ लागलं. तसं पटेल साहेबांनी हे सांगायला हरकत नाही की इथेनॉलचा विचार आम्ही कृष्णा कारखान्यामध्ये कुणीही या देशामध्ये केला नव्हता. त्यावेळेला 25 वर्षापूर्वी केला आणि 25 वर्षापूर्वी इथेनॉलचा प्लांट बसवला. त्यावेळेला ही टेक्नॉलॉजी पण नव्हती. ही मॉलिक्युलर शिफ्ट टेक्नॉलॉजी नव्हती. रेझिन बेस्ड प्लांट बसवला. पण सरकारने आम्हाला पैसे न दिल्यामुळं त्या इथेनॉलला भाव न दिल्यामुळं इतकं मोठं 25 वर्षाचं नुकसान झालं देशाचं. कारण आम्ही काय म्हणतो की जे आखातातले देश आहेत ज्यांच्याकडे तेल आहे तेल ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आमचं सुद्धा हे शेतात तयार होणारं तेल आहे. म्हणून सगळ्या लोकांना मी असं सांगतो आमच्या भागात की जो ऊसकरी शेतकरी आहे तो तेल तयार करतो, एनर्जी तयार करतो आणि ऊस शेती ही या देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याच्यापेक्षा काही कमी नाही. याचं महत्त्व समजलं पाहिजे आणि हे राहणार आहे. इथून कुठं येईल अनाधिकाला पण हे राहणार आहे. आखातातल्या देशांचं तेल संपणार आहे पण आमचं तेल संपणार नाही. कारण आमचं रिन्युएबल आहे. शेतात तयार होतं. हे महत्त्व आहे आणि हे महत्त्व आज हळूहळू आम्हाला ते समजायला लागलेलं आहे. आणि आज जर बघितलं तर आपल्याकडे असं झालेलं आहे की आपलं दुसरं मोठं आव्हान काय आहे तर आमचं उत्पादन कमी व्हायला लागलं. शेतीवरचे जे आमचं लँड होल्डिंग होतं ते कमी झालं आहे आणि उत्पन्न पण कमी झालं आहे. मग उत्पन्न वाढवणं हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं आपल्याला हा विचार करावा लागेल आणि त्याच्यासाठी काय काय करायला लागेल. म्हणून आमचा जो ऊसाचा कार्यक्रम आहे तो 50 टन काढतो त्याला 100 टनावर न्यायचा आहे. आम्ही असं म्हणतो की आता 3-3.5 हजार एकर घेतलं आहे. आमचं टार्गेट आहे 35,000 एकर. जेवढा ऊस आमचा आहे तो सगळ्या ह्या योजनेखाली घ्यायचा आणि 100 टन जर आम्ही काढू शकतो. आज आमचा ॲव्हरेज कारखान्याचा 35 ते 40 टनच आहे. मग आम्ही जर आज 15 लाख टन ऊस गाळत असलो तर ह्या क्षेत्रामध्ये आमचं उत्पन्न दुप्पट होऊ शकतं आणि आम्ही 30 लाख टन ऊस हा आहे या क्षेत्रामध्ये आम्ही तयार करू शकतो. आणि म्हणून जे सरकारची योजना आहे डबल इन्कम जे म्हणतात डबल इन्कमचा खरा यशस्वी प्रयोग कुठं होणार असेल हा कृष्णेमध्ये होऊ शकतो. हे लोकांच्या लक्षात आणून द्यायचं. आज
दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरं आव्हान जे आमच्या समोर आहे, शेतीसमोर आहे, हे क्लायमेट चेंजचं आहे. आणि क्लायमेट चेंज तुम्हाला आता मान्यच करावं लागेल. कधी दुष्काळ पडतोय, कधी पाऊस पडतोय, हिवाळ्यातसुद्धा पाऊस पडतोय. म्हणजे आम्हाला हा बदल हा आता स्वीकारावा लागणार आहे. आणि रिव्हर्स कसा करता येईल मोठी गोष्ट राहणार आहे. कार्बन न्यूट्रल व्हायला आपल्या देशातसुद्धा जर टार्गेट 2070 आहे, म्हणजे हे सगळं रिव्हर्सल सोपं नाही आहे. एका बाजूला आपल्याला प्रगती झालेली वाटते, परंतु त्याचं रिव्हर्सल सोपं नाही आहे. त्याच्यामुळं हे आपल्याला त्या दिशेनं जावं लागेल. आणि तिसरा विषय जो आहे त्याच्यातला क्लायमेट चेंज बरोबर हा पर्यावरणाचा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की पर्यावरणाला सगळ्यात मोठा धोका कशाचा आहे? कोणतं म्हणेल इंडस्ट्रीचा आहे, कोणतं म्हणेल मायनिंगचा आहे, पण पर्यावरणाला सगळ्यात मोठा धोका हा ॲग्रिकल्चर आहे. पर्यावरणाला सगळ्यात मोठा धोका हे शेती आहे. आणि ते कसं आहे तर ज्या ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिथं फॉरेस्ट आहे, आता उदाहरणार्थ ब्राझीलमध्ये फॉरेस्ट आहे, आता हे फॉरेस्ट जर तोडलं आणि ॲग्रिकल्चर झालं तर ते म्हणतात या जगाचं जे ऊस आहे हे कमी होऊ शकेल. म्हणून हे आव्हान असं आहे की ॲग्रिकल्चरची प्रगती झाली पाहिजे आणि पर्यावरणाचं सुद्धा संरक्षण झालं पाहिजे. हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स आपल्याला राखता आला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे कसं करायचं हे सगळं आपल्याला ह्या म्हणून हे जे आम्ही प्रदर्शन घेतलं साहेब याच्यामध्ये अनेक तज्ज्ञ सगळ्या विद्यापीठाचे बोलवले होते आणि त्यांना ह्या विषयावर बोलायला लावलं की आज आपली पुढची वाटचाल शेतकरी म्हणून कशी करायची आहे, शेतकऱ्याची जबाबदारी पर्यावरणाला काय आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, हे ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह होणं गरजेचं होतं. ते ह्या आपण प्रदर्शनामध्ये घेतलं. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज बांबू लागवडीबद्दल साहेब सांगणार आहेत. सगळ्यांना खूप उत्सुकता आहे साहेब. आणि आता थोडं ती झलक त्यांची ऐकली. मी म्हटलं आता या देशामध्ये बॅम्बू रेव्होल्युशन होऊ शकतं अशी परिस्थिती मला दिसते साहेबांचं ऐकल्यानंतर. कारण बॅम्बूपासून काय होऊ शकतं आता ते मी त्यांचं हे सांगत नाही, ते सांगितलं तर एअरपोर्ट बांधू लागलेत, काच तयार करू लागलेत. मला माहिती नव्हतं काच तयार करतात, कागद तयार करतात, काच तयार करतात, औषधं तयार करतात, कपडे तयार करतात. सगळ्यात चांगलं तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात चांगला म्हणजे मला जे माहिती आहे ते तुम्ही जर पूर्वी काय म्हणायचं की आंघोळीनंतर तुम्ही इजिप्शियन कॉटन वापरा म्हणायचं. इजिप्शियन कॉटन खूप हे असतं, स्मूथ असतं वगैरे. त्याच्यापेक्षा एक बांबूचा जर टॉवेल घेतला तर त्यालासुद्धा मागवतात अशी परिस्थिती. तेव्हा हे सगळं आम्हाला कुठं नाही ऐकायचं. आता जास्त वेळ मी आपला घेत नाही. आपण वेळेतून इथं आलात हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. असंच वर्षाला आपल्याला यायचं आहे. आणि आम्ही पुढच्या वर्षी ठरवलं आहे की सगळ्यात मोठा स्टॉल, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टॉल आणि फोकस आमचा बॅम्बू लागवड राहणार आहे. आणि हा स्टॉल उभा करायची जबाबदारीसुद्धा आम्ही पट्टे साहेबांना दिलेली आहे. आता जास्त वेळ न घेता मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
साहेब संबोधित करतात. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय सुरेश बाबा भोसले साहेब, माजी आमदार पाटील साहेब, अतुल बाबा, आमचे जाधव साहेब आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरची सन्माननीय मंडळी, उपस्थित भावांनो भगिनींनो, खरं तर म्हणजे सगळ्यांना बाबू या विषयावर माझ्याकडून ऐकायचं आहे असं मला ऐकायला मिळालं, परंतु सुरेश बाबांच्या भाषणाने मी काय बोलावं हे भाषण तयार झालं. बाबांनी काय सांगितलं की जगामध्ये अन्नधान्याचा तुटवडा भासणार आहे. जगामध्ये आता पर्यावरण हा विषय गंभीर झालेला आहे. मी तुम्हाला या दोन्ही विषयावरच बोलणार आहे, दुसरीकडे नेणारच नाही. आणि तिसरा त्यांनी इथेनॉलचा विषय काढला, तर मी पहिलं इथेनॉलचा विषय मिटवून टाकतो आणि मग बाकीचे दोन्ही विषय करतो. त्यांनी सांगितलं की आम्ही खूप दिवसापूर्वी म्हणजे 25 वर्षापूर्वी इथेनॉलच्या संदर्भामध्ये यंत्रणा उभी केली. त्याला दर न मिळाल्यामुळं, राजाश्रय न मिळाल्यामुळं ते यशस्वी झालं नाही. खरं तर इथेनॉल जर बोलायचं झालं तर बाबा, इथेनॉलचा जन्म 1931 मध्ये ब्राझीलमध्ये झालं होतं. 1931 मध्ये ब्राझीलमध्ये झालं होतं. आणि हे आपल्याला कसं कळलं तर पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांचं जे आत्मचरित्र डिस्कवरी ऑफ इंडिया, हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी आवर्जून वाचावं अशी माझी विनंती आहे. त्या पुस्तकामध्ये जवाहरलाल नेहरू साहेबांनी 1945 मध्ये जे लिहिलंय ते मी 20-25 वर्षापूर्वी वाचलो होतो. काय लिहिलं त्यांनी? 1945 ला पंडितजींनी असं सांगितलं की 45 मध्ये आपल्या देशामध्ये बंगालमध्ये दुष्काळ पडला होता आणि देशाच्या इतर भागामध्ये भरपूर पिकलं होतं, पण इतर राज्यामध्ये पिकलेलं धान्य बंगालमध्ये पोहोचवता येत नव्हतं. त्याचं कारण वाहनं होते, इंधन नव्हतं. इंधन का नव्हतं? जगात दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहत होते, म्हणून जगातले सगळे देश तेलाचा साठा करत होते. त्यावेळेस पंडितजींनी सांगितलं की आता ब्राझीलमध्ये ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार होऊ लागलेलं आहे, पण आपल्याला त्याची परवानगी मिळत नाही. त्याची परवानगी का मिळत नाही? का तर आपल्या देशावर इंग्रजाचं राज्य आहे. इंग्रजाची तेलाची एकच कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव बर्माशेल आहे. बर्माशेल आपल्याला परवानगी देत नाही. जोपर्यंत इंग्रज जात नाही तोपर्यंत बर्माशेल जात नाही, जोपर्यंत बर्माशेल जात नाही तोपर्यंत आपण ऊसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीची परवानगी मिळणार नाही. 1945 ला पंडितजींनी हे सांगितलं. 47 ला देश स्वतंत्र झाला. पहिले पंतप्रधान पंडितजी झाले. 17 वर्ष राहिले, त्यांनी परवानगी दिली नाही. 2001 ला परवानगी मिळाली अटलजींचं सरकार आल्यानंतर. 2001 ला 70 वर्ष लागले. तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. मी लातूर जिल्ह्यातला आहे. मी अतुल बाबाचा सासरा आहे. तर आमच्या जिल्ह्यामध्ये लय मोठे मोठे नेते, तुम्हाला तर सांगायची गरजच नाही. मी आमच्या जिल्ह्यातल्या एका नेत्याला विचारलं की 70 वर्ष का बरं लागले असतील हो, तर त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये का? अहो पाशाजी, ती इथेनॉल तयार करणं ना लय अवघड राहतंय, म्हणून आपल्याला 70 वर्ष लागली. आता इथेनॉल कसं तयार होतं मला माहितीये का तुम्हाला? इथेनॉल आपल्या देशात कोण तयार करते तर गावातले गुर्राकी इथेनॉल तयार करतात. कसं? गुळाची ढेप घ्यायची, ती फोडायची, पाण्यात टाकायची,
पाणी भिजवायचं, पाणी नासवायचं, नासलेलं पाणी चुलीवर चढवायचं, खालून जाळ लावायचं, वरून थेंब थेंब पडत त्याला इथेनॉल म्हणायचं. अरे हे तर आपल्या गावातल्या बुर्राक्याला माहित होतं. म्हणजे 70 वर्ष का लागले रे बाबा? 70 वर्ष लागले त्याचं कारण आहे, जिथं गरिबी जास्त तिथं पुढाऱ्याला किंमत जास्त, जिथं गरिबी कमी तिथं पुढाऱ्याला किंमत कमी. या देशातल्या काळ्यामध्ये कष्ट करणारा माणूस हा तेल उत्पादकाचं मालक, तेल उत्पादक झालं तर आपल्याला कोण रामराम करणार नाही. म्हणून तुमच्या इथेनॉलला परवानगी मिळालेली नाही. जिथं गरिबी जास्त तिथं पुढाऱ्याला किंमत जास्त, जिथं गरिबी कमी तिथं पुढाऱ्याला किंमत कमी. या धोरणापोटी हे गेम झालं. जाऊ दे, देर आहे दुरुस्त आहे, पण आता इथेनॉल आला. बाबा ए वाटू नका, ए वाटू नका, ए वाटू वाटू नका, वाटू नका. माझं कोण ऐकलं रे? मग तेच बघत बसते. आपल्याकडे येण्याची शाळा आहे. पेट्रोलचं, डिझेलचं, खनिजाचं, इथेनॉलचा सगळा संबंध काय? कोण तेल संपल म्हणलं पृथ्वीच्या पोटातलं, कोण नाही म्हणलं. हे सगळ्या गोष्टी आता गौण झालेल्या आहेत. आता खरं काय? आता खरं काय ऐका. 1 लिटर पेट्रोल जाळलं की 3 किलो कार्बन तयार होते. 1 लिटर पेट्रोल जळालं की 3 किलो कार्बन तयार होते. पेट्रोल जमिनीच्या पोटात मिळते. जमिनीच्या पोटातलं पेट्रोल काढणं, 1 लिटर काढणं आणि 3 किलो कार्बन तयार होणं. आता पृथ्वीवर कार्बनचं प्रमाण किती आहे पहिलं समजून घ्या. कार्बनचं प्रमाण हवेमध्ये 350 ppm ही पातळी आहे. 350 पर्यंत असलं पाहिजे. आता झालं किती? 422 ppm. कान खोलून आहे का? 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय असलं जनावर पृथ्वीवर कधीपर्यंत राहणार आहे? ज्या दिवशी हवेत कार्बनची पातळी 450 ppm होईपर्यंत. 450 कार्बन ppm झालं की सत्य बोलो सत्य है. हे होणार आहे. म्हणून आता जमिनीतलं पेट्रोल इच्छा असून बी वापरता येणार नाही. आणि मग आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आता सुरू केलंय, मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान अब ऊर्जादाता बन रहा है. बाबा, ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून काढायची ऐवजी आता जमिनीच्या पाठीवर काढायची आहे. आणि ते काढणारे सगळे कारखानदार समोर बसलेले आहेत. इच्छा असो का इच्छा नसो, परंतु आता ऊर्जा ही शेतीतलीच वापरावी लागणार आहे. जर का मानवजात जिवंत ठेवायची असेल तर. दुसरी एक गोष्ट सांगतो. आता ही वीज 2015ला पॅरिस मध्ये जे जगभरातले शाने जमले, जगभरातले, ह्या सगळ्या विद्वानांनी काय सांगितलं? या सगळ्या विद्वानांनी सांगितलं, मानव जातीचा अवशेष पृथ्वीवर शिल्लक जर ठेवायचा असेल तर कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद केल्याशिवाय मानव जात शिल्लक राहणार नाही. काय प्रकार आहे? दगडी कोळसा जमिनीच्या पोटात मिळतो. 1 किलो दगडी कोळसा जाळला तर 2 किलो 800 ग्राम कार्बन तयार होत आहे. आपणाला हे लाईटा लय लावा वाटलेलं आहे. हे लाईटा, हे माय, जिकडं बघल तिकडं लाईट. अरे ह्या लाईटच्या मोबदल्यात तुमच्या माझ्या मुलाबाळाला काय मिळाले बघा. महाराष्ट्रामध्ये जेवढे कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प आहेत, हे औष्णिक वीज प्रकल्प जेवढी वीज निर्मिती करतात, या
बनवण्यासाठी जेवढा दगडी कोळसा लागतो त्या दगडी कोळशातून दररोज नाईक साहेब 5,90,000 मेट्रिक टन CO2 एक्सेस हवेमध्ये सोडलं जात आहे. शेजारला सोलापूर आहे, सोलापूरला NTPCचं थर्मल आहे. त्या थर्मलमध्ये मी परवा सहज गेलो, आमदार साहेब, पाटील साहेब, आणि तिथं जाऊन तिथल्या साहेबाला विचारलं, नमस्कार, किती कोळसा जळते हो? त्यांनी म्हणलं रोज 20,000 टन. 20,000 टन म्हणजे रोज 56,000 टन CO2 एकट्या सोलापूरमध्ये सोडलेले. हे जेवढं CO2 सोडतील तेवढं आपलं लेकरं बाळाचं जगणं दिवसेंदिवस कमी होऊ लागलेलं आहे. आणि मग आता जगातल्या सगळ्या विद्वानांनी एकत्र येऊन सांगितलं, अरे कोळसा बंद करा रे बाबा, कोळसा बंद करा. अरे मग कोळसा बंद करा तर वीज बंद होईल. वीज बी पाहिजे आणि जीवन बी पाहिजे. वीज बी पाहिजे आणि जीवन बी पाहिजे. तर मग सोलर एनर्जी, विंड एनर्जी, या 2 एनर्जी आल्या. आता तिसरं सुरू झालंय ते म्हणजे काय? जगात आता आपल्या देशात भारत सरकारने निर्णय केलाय, वीज निर्मितीसाठी जे दगडी कोळसा लागतंय त्या दगडी कोळशाला या वर्षापासून 7% बायोमास मिसळायची परवानगी कंपल्सरी भारत सरकारने केलेली आहे. आता बायोमास म्हणजे काय? बायोमास म्हणजे तुरीच्या तुराट्या, कापसाच्या पराठ्या, सोयाबीनचं गुळी, तुरीचं गुळी, उडदाचं गुळी, मुगाचं गुळी, मक्याचे कंदाड, धसकट, ऊसाचा पाला पाचोळा, हे सगळं बायोमास. पण या बायोमास पासून जी ऊर्जा निर्मिती होती त्याचा उष्मांक 2000 ते 2200 आहे. आणि दगडी कोळशाचा उष्मांक म्हणजे कॅलरिफिक व्हॅल्यू 4000 आहे. मग 4000 जर दगडी कोळशाचा उष्मांक असेल तर 4000 बायोमास मध्ये उष्मांक ऊर्जा असलेली कुठली वस्तू आहे का बाबा? ती वस्तू आहे, त्याचं नाव आहे बांबू. 1 किलो दगडी कोळसा जाळला काय आणि 1 किलो बांबू जाळला काय, ऊर्जा तेवढीच निर्माण होती. म्हणून नॅशनल बायोमास मिशन मध्ये 1 वर्ष तिथल्या अधिकाऱ्याच्या उरावर बसून बांबूला बायोमास मध्ये घालून घेतलो मी. ऐकलं का? तुमचं एक मोठं काम करून घेतलं मी. आणि म्हणून आता बांबू बायोमास मध्ये आलाय. दुसरी गोष्ट आहे का, बाबा सुरेश बाबा मला म्हणले, आमच्याकडचे शेतकरी घुसले तर ऊस सोडतील आणि बांबूच धरतील. अतुल बाबा, तुमची मेहणी मला एके दिवशी म्हणले, अमित देशमुख साहेब, अरे बांबूत गेल्यावर आम्ही थाबारा कारखान्या काढला, त्याचं काय होईल? अरे म्हणलं, तुम्ही कशाला भेटा? तुम्ही ऊस घालायला तुम्ही बांबू घाला त्या मशीन मध्ये, काय फरक पडणार आहे? तुमचा धंदा बंद पडणार हो, माई शपथ, तुम्ही त्या बांबीत नका पडू. तुमचा कारखाना बंद होईना. आम्हाला जगवलं, शेती जगली तर तुमचे कारखाने जगतील. आणि मग हे आता होणार आहे. लक्षात ठेवा. काय की मी नॅशनल बायोमास मिशन मध्ये फोन केला परवा डायरेक्टरला आणि त्याला विचारलं कि 7% से NTPC भारत सरकार को इस साल बायोमास कितना लगेगा? त्या अधिकाऱ्याने सांगितलं, पाशाजी 700 लाख मेट्रिक टन बायोमास साल को लगने वाला है. 7 लाख मेट्रिक टन. 7 लाख मेट्रिक टन नहीं 700 लाख, सॉरी 700 लाख मेट्रिक टन बायोमास लगेगा. लाभ कितना मिल रहा है? 2 लाख मेट्रिक टन. 700 लाख मेट्रिक टनची आवश्यकता असताना 7% 2 लाख टन मिळाले. येत्या 5 वर्षामध्ये
बॉइलिंग सिस्टीम मध्ये पॅलेट्स घालायची का ब्रिकेट्स घालायचे का चिपिंग मटेरियल घालायचं एकदा शास्त्रज्ञांनी ठरवून दिलं तर ही मर्यादा जाणार आहे 50% 7% 700 लाख मेट्रिक टन तर 50% किती लागणार आहे आणि मग ऊर्जा निर्माण करायची असेल तर तुमच्या शेतातल्या बांबू शिवाय ऊर्जा निर्माण होणार नाही ही आपणाला नियतीनं आपल्या फायद्यासाठी आणलेली योजना आहे हे जर कुण्या माणसाच्या हातात राहिलं असतं तर ते आपल्याला सहजासहजी स्वातंत्र्य शेतकऱ्याला दिले नसते मजबुरी पोटी तुम्हाला हे फायदा होणार आहे बाबा शेतीची समोरच्या प्रश्नाची चर्चा करत करत तुम्ही जरा थांबलो मी जरा शेतीच्या प्रश्नाची 2च वाक्यामध्ये चर्चा करतो शेतीच्या समोरचे प्रश्न काय आहेत शेतीच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मजूर शेतीत मजूर मिळत नाही त्या व्यासपीठावर बसलेल्याच्या बापाच्या आज्याच्या काळातलं विचारा ह्याच्यातले एक देशमुख एक जाधव एक भोसले म्हणाल आमच्या आज्याचं डोकं चेपायला माणूस होत पाय चेपायला माणूस होत आता तुझं काय तर ह्याला मजुराचं चेपावं लागलं रे चल रे आमच्या शेताला चल रे आमच्या शेताला मग तुझ्या आईला मी गुलामाच्या शेतीच्या समोरची सगळ्यात मोठी समस्या ही मजूर आहे पण डोकं मजूर आपलं दाबायचा तर आपलं ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि मग बगर मजुराची शेती जर कुठली असेल तर ती बांबूची आहे शिवाजीरावजी एकदा बांबू लावलं की त्याला खुरपण नाही दुंड नाही कोळपण नाही खन्नी नाही बन्नी नाही फवारणी नाही रखणी नाही आणि मग काय कुंभाराकडे जायचं मस्त चिलीम घ्यायची काम मोठं काम काय की बांबूच्या शेतीमध्ये अंतर्गत मशागत शून्य फक्त लावलं की तोडायला जायचंय शेतीतला दुसरा प्रश्न काय शेतीतला दुसरा प्रश्न पाऊस आहे इथं ज्याचे केस पांढरे झाले अरे सगळ्या पांढऱ्यानं तुमच्या बारकी काय होतं आमच्या बारक्यापणी होतं नक्षत्रावर पाऊस होता नक्षत्राचं नाव सांगितलं तर आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी आणि यायचा काळ कळत होता कुठल्या महिन्यात कसला पाऊस होणार आहे किती होणार आहे केव्हा होणार आहे त्या काळात पिकाची काय अवस्था राहणार आहे त्या काळात पिकाला पाणी झालं की गावातल्या इकॉनॉमीवर काय परिणाम होणार आहे हे सगळ्या आपल्या आज्या पंजांनी स्लोगन तयार केलेत आमच्या मराठवाड्यातले काय स्लोगन आहेत पडला उतरा भात खैना कुत्रा पडला मगा ढगाकड बघा पडला हस्त शेतकरी झाला मस्त पडल्या स्वाईसाती पिकतील माणिक मोती पडल्या चित्ती पडतील भित्ती आला पोळा आणि पाऊस झाला भोळा होतं का नाही हो ए टोपी गँग होतं का नाही आता आहे का तसलं आता आहे का असं आता काय पडलं तर ढगफुटी नाही तर हाना एक तर ढगफुटी नाही तर दुष्काळ 2च नक्षत्र आहेत आणि मग या 2 नक्षत्रामध्ये बाबा काय पेरलं तर घरला रास येईल ते पीक शोधावं लागणार आहे 2 पावसातलं अंतर 35-40 दिवसाच्या पलीकडे झालं तर पिकाची एकतर उत्पादकता येत नाही आलं तर परवडत नाही आणि हिची गॅरंटी नाही आणि मग बांबू एक असलं पीक आहे किती बी आलं तर चालतंय बी आलं तर चालते नाही आलं तर बी चालते म्हणून मी काही येडा आहे का मी बांबू आणायला खरं तर बांबू माझा नाही मी बांबू शिकलोय कुणाकडून मी बांबू शिकलोय नरेंद्र मोदीकडून
त्या देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डबलिंग इन्कमसाठी एक स्कीम एक समिती तयार केली होती. माझं नशीब असं की मी त्या कमिटीत होतो. एकतर मी माझं शिक्षण भय खूप आहे, भय SSC पास आहे आणि वरून मुसलमान आहे आणि तरी त्या कमिटीत आहे. त्या कमिटीमध्ये मी 1 महिना मला मोदी साहेबांनी दिल्लीत ठेवलं. देशातले 300 विद्वानाला बोलवलं. त्याच्यामध्ये 7 कमिट्या गेल्या. 7 कमिट्याचे 7 चेअरमन केले. 6 चेअरमन MSc PhD रिटर्न कुठून लंडन अमेरिकन आणि 7वा गबरू मी चेअरमन मुन्ना भाई MBBS. आणि त्या 300 लोकांमध्ये मोदी साहेब भाषणात फक्त माझंच नाव घेतले, बाकीचं घेतलेच नाही. ते मला बाहेरून म्हणले काय को पडे यार, आम्ही म्हणले क्यों झकमारी करे रे तुम, क्यों पडे रे, मैं नहीं पडा बोलते मेरा नाम घे. आणि त्या दिवशी मला नरेंद्र मोदी साहेबाच्या तोंडातून एक वाक्य काय मिळालं, काय बांस ये घास है. म्हणजे 1927 ला इंग्रजांनी वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केला. बांबूला तोडायला वाहतुकीला वन अधिकाऱ्याची परवानगीची मेट ठेवली. आता व्हायचं कसं, बांबू शेतकरी लावणार आपल्या शेतात, रोप आपलं, रान आपलं, पाणी आपलं, जोपासलो आपण, राखलो आपण आणि तोडायची परवानगीला गेलं. साहेब माझं बांबू तोडायचं. ते म्हणजे मग मला सांगा, ह्या देशात एकतरी अधिकारी असा आहे का पैसे न घेता अर्जावर सही करणारा? सही करताना त्याच्या हाताला लाकवाच मारते, लाकला. एक बी अधिकारी, जाधव साहेब तुम्ही त्याच्यात नव्हतं बरं का, नाही तर तुम्ही म्हणता त्याच्या आईला, म्हणजे मला स्टेजवर बसून मला झोलाली या आईला नाही, तुम्ही लई चांगले होतो बरं का. मोदी साहेबांनी चमत्कार केला, तो कायदा मोडून टाकला. मोदी साहेबांनी सांगितलं बांबू हे झाड नाही, हे गवत आहे, आणि गवत आहे म्हटल्यानंतर गवताला तोडायची परवानगी नाही, वाहतूची परवानगी नाही. त्या दिवसापासून पाशा पटेल बांबूत शिरलाय. ऐकलं का, उगा असं शिरलो नाही मी. आणि मग आता लक्षात घ्या, आता शेती वाचवायची, शेतकरी वाचवायचे, देश वाचवायचे, जग वाचवायचंय. तर तुम्हाला काय करायचं हे सांगतो. शांत आहे का? एक वाक्य शांत, सगळे शांत आहे का? 18 डिसेंबर सगळ्यांनी ऐका. 18 डिसेंबर तामिळनाडू तुतीकोरीन नावाचा जिल्हा, तुतीकोरीन जिल्ह्यामध्ये बाबा 18 डिसेंबरला 1 दिवसात 935 मिलीमीटर पाऊस पडलं. नाईक साहेब, आपल्या शिराळा तालुक्यामध्ये वार्षिक पर्जन्यमान किती आहे? 900 असेल. वार्षिक पर्जन्यमान 900. आणि त्या गावात पडलं एकाच दिवसात 935, म्हणजे 3 फूट पाऊस पडलं. कसं झालं असेल अतुल बाबा? 3 फूट एकदा वरून पडल्यावर जगला असेल कोण? 15 दिवस चेन्नईमध्ये वाहतूक चालली नाही, सगळं शहर तुंबलं. आपल्या मराठीत भाषेत बोलायचं म्हणजे तुंबलं, पाणीच निघालं नाही बाहेर. ऐका, पृथ्वी वर मानव जातीच्या अस्तित्वाला जे प्रश्न तयार झालेले आहेत, माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न तयार झालाय की 1 दिवसात 935 मिलीमीटर पाऊस जर होणार असेल तर या पृथ्वीवर मानव जातीचं अस्तित्व शक्य आहे का? नंबर 1. नंबर 2, नागपूर बुडालं. मी बी तुमच्यासारखाच आहे.
मी काय बुडालं कसं बुडालं ज्यावेळेस अभ्यास केला आमदार साहेब, नागपूर शहरामध्ये पडणारा पाऊस 30% 2 तासात पडलं म्हणून नागपूर बुडालं. उत्तराखंड, गेल्या वर्षी ज्या उत्तराखंडमध्ये 1 लिटर पाऊस पडला होता त्या उत्तराखंडमध्ये त्याच जागी यावर्षी 1200 लिटर पाऊस पडला. हेच चीनमध्ये, हेच हाँगकाँग मध्ये, अरे न्यूयॉर्क बुडालं, दुबई बुडाली, पेरू बुडालं, इटली बुडाली आणि बुडाली सगळ्यात जास्त काय, लिबिया नावाचा देश. लिबिया देशामध्ये डेर्ना नावाचं शहर 1,25,000 लोकसंख्येचं शहर एका रात्रीत वाहून गेलं. 40 ते 50,000 लोक मेले. लिबियाच्या सरकारने जगाला आव्हान केलं, अरे हे मुर्दे ठेवायला प्लॅस्टिकच्या बॅगा पुरवा यार, आम्हाला दुसरं काही नको आहे. एवढं शहर का वाहून गेलं, 18 महिन्यात पडणारं पाऊस 1 दिवसात पडलं म्हणून सगळं लिबिया वाहून गेलं. तुम्ही आठवा, गेल्या 2 वर्षांमध्ये दैनिकांमध्ये पावसाच्या संदर्भामध्ये येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या नक्षत्रासारख्या पावसावर पडलेल्या आहेत का? पेपरात एकच बातमी आहे, ढगफुटी 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 ढगफुटी. आपलं आता जवळ आलेलं आहे, ऐकलं का? आणि हे झालंय कशामुळं? हे झालंय डिझेल जाळल्यामुळं, पेट्रोल जाळल्यामुळं, दगडी कोळसा जाळल्यामुळं पर्यावरणात असमतोल तयार झालाय आणि झाडं तोडल्यामुळं. आता इथं सगळ्यात मोठा शेतकरी कोण असेल त्या जिल्ह्यातला? कोणतं असेल का नाही? कोण आहे तुमच्यापैकी? कोणतं असेल का नाही? आहे का नाही? हो कोण? बोलायला सगळे मला हातवर करायला. ते वात्रटाय म्हणले काहीतरी बोलेल म्हणून मग आपल्याला बोलतच नाही, कोणच्याकडे घेतात. गंमत अशी आहे, हे ते मोठे शेतकरी. काय नाव तुमचं? जितेंद्र पाटील. पाटील, तुमच्या आज्याच्या काळात तुमच्या शेतात किती आमराई होती? किती झाडं होती? भरपूर होते. किती ठेवलं हो तुम्ही? आज्यात आणि नातवात हे फरक आहे. आज्याच्या काळात 100 एकर आमराई होती आणि नातू एवढा कर्तृत्वान निघाला की शपथ खाला झाड तोडली राहणार. शपथ खाला आता झाडाला, ह्याला झाड म्हणतात म्हणून फोटो काढावा लागणार आहे. ह्याला झाड म्हणतात. झाडाची किंमतच कळलं नाही आपल्याला. मला सांगा, कुणालाही जर विचारला माणसाला जगायला काय लागतं, तर सगळे लोक म्हणतात अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न, वस्त्र, निवारा, 3च गोष्टी. अरे अन्न काय, मी आज कराडमध्ये इथं नाही जीव दिलं तर मी लातूरला जाऊन जीवू शकतो, मरत नाही. राहायला 5 स्टार हॉटेल असलं काय, झोपडी असली का चालते. आता कपड्याचा तर विषयच राहील नाही. मुंबईत लोक कपडेच न घालता येतात. आता काल परवा एक पेपरला मी कार्टून वाचलो की जुने फाटके कपडे टाकू नका कृपया, मुंबईतल्या गरिबांना वाटायचे. तिच्या मायाला कपडे फडफडू शिवलेलेच कडू. आणि आम्ही लहान असताना आमचं मागून फाटत होतं तर आम्ही असं शर्ट वाटत होतो, कोणतर बघल म्हणून. आता पैसे देऊन फडून घेऊन काय काय फॅशन इतके सांगते. बगर कपड्याचं चालतंय, महिनाभर अन्न नाही मिळालं तर चालतंय, राहायला काही बी नसेल तर चालतंय, पण हवा नाही ते चालतंय का? चालतंय? हवा नाही ते चालत नाही. पण हवेला, ऑक्सिजनला नाव काय दिलं? प्राणवायू. म्हणजे आपला प्राण त्या वायूमध्ये अडकलेला आहे, त्याला प्राणवायू म्हणतात. डॉक्टर साहेब, किती वेळ नाक दाबलं तर माणूस मरतो? तुम्ही तर छातीचे डॉक्टर आहात. 5 मिनिटं
आता बाबा तुम्ही बी डॉक्टर आहोत की 2 मिनिटं 2 अरे मग अन्नावर लक्ष दिलो, राहायला लक्ष दिलो, कपड्यावर लक्ष दिलो, ऑक्सिजनवर लक्ष दिलं का कोण? पर्यावरणाचा समतोल राहायचा असेल तर 100 एकर तुमच्या गावचं शिवार असेल तर 33% झाडं लागतात. आज नाईक साहेब माझ्या जिल्ह्यामध्ये 0.5% जंगल आहे, 0.5%. आणि 0.5% म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात कमी जंगल असलेला जिल्हा म्हणजे आमचा लातूर जिल्हा. जंगल कमी असलं तर काय भोगावं लागते? 4 वर्षापूर्वी आमच्या जिल्ह्याला मिरजेहून 300 किलोमीटरहून प्यायचं पाणी नेऊन प्यावं लागलं. झाड नसल्यामुळं 300 किलोमीटरवरून पाणी नेऊन प्यावं लागलं. गावात एक मुसलमानाचं घर असलं की हिंदूचे पोरं मुसलमानाच्या पोराला म्हणतात, ए जुम्मा को जुम्मा क्या चल रहे रे. 4 वर्षापूर्वी आमच्या जिल्ह्यात पाणी नव्हतं, तो मुसलमानाचे पोरं हिंदूच्या पोराला म्हणाले, ए महिने को महिना क्या चल रहे रे. आंघोळीला पाणीच नव्हतं, गाड्या पुसल्यावर पुसतो ती माणसं रुमालानं. या पाण्याचा चमत्कार आम्ही भेटलाय 0.5% जंगल असल्यामुळं. आणि मग आता जंगल कमी झालाय, जंगल वाढवावं लागणार आहे. जंगल जर नाही वाढले तर आपलं वंश वाढणार नाही. वंश जर वाढवायचा असेल तर जंगल वाढवावं लागणार आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता 45 वर्ष मी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर आहे. माझ्या शरीरावर कुठला अवयव नाही जिथं मी पोलिसाची काठी खाल्ली नाही. महाराष्ट्रातली असली कुठली जेल नाही जिथं मी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी रात काढली नाही. महाराष्ट्रातली असली रेल्वे नाही ज्याच्यात मी फुकट प्रवास केला नाही. आता आमदार आहे म्हणून तिकीट काढत नाही, पहिलं पैसे नव्हते म्हणून तिकीट काढत नाही. एवढं फरक आहे. तिकिटाचा ना आपला कधी संबंधच आला नाही. लाईनीला थांबावंच लागलं. मी एवढे दिवस कष्ट केलो. मी बी माझ्या नातवासाठी प्रॉपर्टी जमा केली. खरं तर तुम्हाला दोघाला विनंती आहे की तुमच्या सासरवाडीच्या बाजूला आपलं मी बी 125 एकर मध्ये संस्था उभी केलो बारकी कासना. माझ्या लक्षात आलं एवढं जमा करून काय उपयोग नाही. आता नातवांना पैसे बिल्डिंग प्रॉपर्टी देऊन नातवाचा प्रश्न मिटणार नाही. नातवाला ऑक्सिजन आणि पाण्याची सोय करावी लागणार आहे. मला वाटलं चुकीचं कमवलो की रे पाशा, आयुष्य व्यर्थ गेलं की रे. आणि मग परमेश्वराने आता जेवढं काही आयुष्य बोनस दिलेलं आहे ते सगळंच्या सगळं आयुष्य नातवाच्या ऑक्सिजनसाठी काम करायचं आहे. आणि म्हणून मी माझ्या नातवाच्या ऑक्सिजनसाठी मी काम करणार आहे. तर माझी अडचण काय की मी माझी 150-200 एकर जमीन आहे. आता 200 एकरमध्ये बांबू लावलो. मी म्हणलो आपल्या 200 एकरमध्ये झाडं लावत. 200 एकरनं नातवाचा प्रश्न मिटणार नाही. गावात बांबू लावलो प्रश्न मिटणार नाही. तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्र नाही तर देशात झाडं लावावं लागणार आहे. मी माझ्या नातवासाठी, माझ्या नातवाला ऑक्सिजन मिळावं म्हणून मी सगळा देश फिरलालोय. माझ्या नातवासोबत तुमच्या नातवाला जर ऑक्सिजन मिळालं तर माझं काही बिघडणार नाही. मी स्वार्थी माणूस आहे. मी तुमच्यावर उपकार करत नाही. मी माझ्या नातवासाठी फिरलालोय बरं का. मी तुमच्यासाठी नाही फिरत, माफ करा ना. मग बांबूच का बरं हातात धरलं? माणसाला वर्षाला 280 किलो ऑक्सिजन लागतं. बांबूचं एक झाड 320 किलो ऑक्सिजन देतं. माणसाचं दुश्मन काय पाटील साहेब? माणसाचं दुश्मन कार्बन आहे. जगामध्ये जेवढे वृक्ष आहेत त्या सगळ्या वृक्षामध्ये अधिक 30% कार्बन खायची क्षमता बांबूत आहे. रस्त्यात आणि घरात मध्ये जर बांबू लावलं
तर रस्त्यात आणि घरातल्या टेम्परेचरमध्ये बांबू 4 डिग्रीचं तापमान कमी करतं. म्हणजे बांबू तापमान बी कमी करतं, बांबू कार्बन बी खातं, बांबू ऑक्सिजन बी देतं. आणि मग बांबू पासून तयार काय काय होतं? बांबू पासून तयार होऊ लागलं. तुम्ही ऐका आता. बाबा, मी येताना बाबाच्या गाडीत बसलो. मी म्हणलो बाबा आपल्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून मी डोक्यात प्लॅन केला की बाबाला काय दाखवलं रस्त्यात प्रदर्शनात जाईपर्यंत. सुरेश बाबा आपल्याबद्दल चांगलं काय बोलतील, त्यांना काय दाखव. मोठा माणूस आहे हे, बरोबर. आपण आपल्या पायरीने राहू ना. म्हणलं काय बोलत मोठा माणूस आहे. मी परेशान होतो. अतुल बाबा मग मी एक व्हिडिओ काढलो. व्हिडिओ कसला काढलो? CNBC म्हणजे जगातलं नंबर 1चं इंग्लिश आणि हिंदीचं चॅनल. ते चॅनलची एक इंटरव्ह्यू काढली आणि त्या इंटरव्ह्यू कुणाचं होतं त्या चॅनलवर? त्या चॅनलवर इंटरव्ह्यू होतं नेदरलँड, फिनलँड आणि भारत सरकार. जगामध्ये नेदरलँड, फिनलँड, भारत सरकार या 3 देशांनी 4,500 कोटी रुपये खर्चून आसामची राजधानी गुवाहाटी पासून 250 किलोमीटरवर नुमालीगड नावाच्या गावामध्ये वर्षाला 6 कोटी इथेनॉल ची रिफायनरी, 5 लाख टन बांबू पासून मार्च मध्ये सुरू होणार आहे. त्याच्या CMDचं इंटरव्ह्यू बाबांना ऐकलो आणि मग बाबा फरक पडला. बाबा बांबू म्हणले. एवढं जमलं. आता सुरेश बाबा म्हणल्यावर अतुल बाबाला तर बोलावं लागल. ऐकला, बुडाला धरल्यावर पाला काय आपोआप फांद्या आपोआप हलत्या. त्याच्यामुळे मी फांद्याच्या नादाला लागलो आणि बुडाला काय प्रयोग करायचं ते मी केलं. मी सक्सेस झालो. आणि म्हणून बाबा म्हणले आता भाषेपुढे पर्यावरणावर बोलणार नाही. बाबा पर्यावरण बी बांबूच आहे आणि शेती बी बांबूच आहे. आणि आता तुम्हाला धान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत सांगतो बाबा. IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही जी संस्था आहे 198 देशांनी तयार केलेली. 1988 पासून 1100 शास्त्रज्ञ या संस्थेने सांगितलंय 2030 नंतर हवेतल्या वाढलेल्या तापमानाचा परिणाम. मी जर आता सायन्सचा विद्यार्थी बोलल्यासारखं बोलतो. माझा सायन्सचा काही संबंध नाही. तर मी सगळे सोंग करतो. मी सायंटिस्ट बी होतो. मी जगात म्हणजे भारतातल्या सगळ्या शास्त्रज्ञांच्या समोर भाषण करतो मी. आता परवा मी शास्त्रज्ञ किती गोळा केले होते माहिती आहे का? 9 जानेवारीला YB चव्हाण सेंटरमध्ये मुंबईमध्ये जगातले 47 सायंटिस्ट मी जमा केले. 47 सायंटिस्ट. आणि इथेनॉलचा सगळ्यात मोठा 4,500 कोटीचा CMD इंग्रजीत बोलत होता. आणि बाबा नाव कोणाचं घेत होतं? गबरू. माझं नाव मला मी ती इंग्रजीमध्ये 65 टन म्हणलं. मी दाराच्या आईला नाव घेऊन आले. आपण खेळ तयार केला बाबा. डुमरू आणि सगळ्या देशाला डुमरू सगळ्या देशाला त्याच्यामुळे ऐका 2030 नंतर हवेतल्या वाढलेल्या तापमानाचा परिणाम 40% गव्हाचं उत्पादन कमी होणार आहे. 40% तांदळाचं उत्पादन कमी होणार आहे. 40% दुधाचं उत्पादन कमी होणार आहे. बाबा तुम्ही डॉक्टर आहे म्हणून सांगतो वाढलेल्या तापमानाचा अंडकोशावर परिणाम होणार आहे. मानव जातीच्या प्रोडक्शनमध्ये सुद्धा ह्याचं व्यत्यय येणार आहे. ही लहान गोष्ट नाही, ही लई मोठी गोष्ट आहे. हे खरं जाहीर सभा आहे. हे कार्यकर्त्याचं चर्चासत्र असतं तर मी दिवसभर बोललो असतो, रात्रभर बोललो असतो. पण जाहीर सभा आहे. असले विषय लोक बसून ऐकणं हे सुद्धा एक चमत्कारच असते. लोकांना तर नुसतं असं म्हणणं सभेमध्ये काही अवचित बोलून जायचं असते. सभेमध्ये शहाण्यासारखं बोलून कोण ऐकत असते आजकाल. तरी पण मी शहाण्यासारखं बोलायचा प्रयत्न करलेलो आहे. बाबा अन्नधान्याचं उत्पादन कमी होणार आहे तापमान वाढीमुळं.
तापमान वाढीमुळे काय होणार आहे बाबा? तापमान वाढीमुळे जगभरातले हिमनगर वितळणार आहेत आणि जगातले हिमनगर वितळल्यामुळं त्या बर्फाचं रूपांतर पाण्यात होणार आहे आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. त्या वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे भारताच्या नकाशाचा काय चमत्कार होणार आहे. भावनगर, मुंबई, कोची, चेन्नई, कोलकाता पाण्यात बुडणार आहेत. मानव जातीने जगामध्ये पैसे संपत्ती कुठं जमा केली आहे? समुद्राच्या कडला. सिडनी असेल, लंडन असेल, न्यूयॉर्क असेल, ढाका असेल, मुंबई असेल, कोलंबो असेल, जगातले सगळे श्रीमंत शहर समुद्राच्या कडला 2050 हे सगळे शहर स्वाहा. समुद्र गिळणार आहे. हे जर गिळायचं नसेल तर काय करावं लागणार आहे? 3च गोष्टी करावं लागणार आहे. एक तर डिझेल जाळायचं बंद करावं लागणार आहे, पेट्रोल जाळायचं बंद करावं लागणार आहे, कोळसा जाळायचं बंद करावं लागणार आहे आणि झाडं लावावं लागणार. आपल्या हातात काय? झाडं लावायचं आहे. आता झाडं, वडाचं झाड कोण लावाल का हो? हिंदू धर्मामध्ये वडाला आणि पिपळाला देवाचा दर्जा दिलाय, बरोबर आहे. एक डॉक्टर मोईली नावाचा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या एन्व्हायरमेंटचा हेड आहे. मोईली योगायोगाने मुसलमान आहे. त्या मोईलीनं परवा भाषण केलं की जगामध्ये एकच धर्म आहे, हिंदू धर्म, ज्या धर्मामध्ये पर्यावरणावर बोललेले म्हणजे तुळस बोलले, वड बोलले, पिपळ बोलले. आता स्टेजवर दुसरा मुसलमान तर नाही, मी एकटाच आहे. अजून एक आहे का? कोण आलं त्याच्या आईला? आयला तुमच्याकडे बी कधी शाळा आहेच का? मला वाटतं या मला मी एकटाच आहे का? तरी भोसलेली शाने आहेत ती मुसलमान मी तयार करून ठेवल्या. थँक्यू. तर आता आहे का? त्या मोईलीने सांगितलं की जगामध्ये हिंदू धर्म पर्यावरणावर बोलणारा एकच धर्म आहे, वड आणि पिंपळ. मी या मुसलमानाला सोडून सगळ्या हिंदूंना सांगतो, वड आणि पिंपळ तुमचं देव आहे. 2-2 एकर वड आणि पिंपळ लावायचं पाठी. देव आहे ना. अरे पाटील खालून हल्लाने लाकडा, फाउंडेशन फुटलेलं इंधन हल्ल्याने हल्ला पाटील बांब म्हणजे वड आणि पिंपळ लावा म्हणून. अरे देव आहे ना, लावा की. कोण लावत नाही. माझ्या गावाच्या जवळ सुरेश बाबा एका गाव, सगळा गाव हिंदूचं, 100 वडाचे आणि पिपळाचे झाड. परवा मी गेलो, एक बी झाड नाही. मी लई तोंडानं खराब आहे. मी सगळ्या गावातल्या लोकांना बोललो, तुमच्या आईला तुमच्या झाडं काबर तोडलं रे? ते म्हणले तोडलं. म्हणले अबे तुमच्या गावाला मुसलमान नाही आणि वड आणि पिपळ तोडलं कोण? का तर हिंदू तर तोडत नाही. ते काय म्हणले माहितीये का तुमची सोयरे? आम्ही शेजारच्या गावचे मुसलमान आणलो, त्यांना म्हणलं तोडो बी तुम, लेखजो बी तुम, जळो बी तुम. वारे हिंदू गैरीची. म्हणजे आपल्या देवाला मुसलमानाला तोडायला सांगते भाडी. मग मी त्या गावातल्या म्हाताऱ्याला विचारलं, अरे हे वड आणि पिंपळ तोडलं का तुम्ही? आपल्या धर्मात ह्याला देवाचा दर्जा दिलेला आहे. त्यांनी सांगितलं, पाशाजी वडाच्या आणि पिपळाच्या लाकडाचं इकन बी होईना आणि जाळाला बी येईना. इकन म्हणजे काय? अवजार. कुळो होईना, तिप्पण होईना, दुंड होईना, दिंड होईना, शिवळ होईना, हळीस होईना, रानसवडी होईना, दांडी होईना, दांडा होईना, चापकाचा दांडा सुद्धा होईना, रुमन होईना. मग इतकं बी होईना आणि जाळाला होईना म्हणून हे जेव्हा तोडून टाकलो. अरे येड्यानो, हे वड आणि पिपळ रात्री बी ऑक्सिजन देते, दिवसा बी ऑक्सिजन देते. हे तुम्हाला कसं कळलं नाही रे? साहेब, आम्ही सायन्स ऐकलं नाही,
मला हिंदू धर्माचा अभिमान आहे. कशाचा? हिंदू म्हणून जन्मलं की धर्मसंस्थापकाने एक मशीन दिली आहे तुम्हाला सोबत. काय धर्मस्थापन करणाऱ्याचं डोकं असेल, एक मिनी ऑक्सिजन प्लॅन्ट सोबत दिली. काय? प्रत्येक हिंदूंनी आपल्या घरासमोर तुळस लावावी. तुळस म्हणजे काय? ऑक्सिजन प्लॅन्ट, ऑक्सिजन मशीन आहे. पण तुम्ही एवढे कर्तृत्वान निघालो, त्या तुळशीला अंगणातून काढून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कुंडीत लावलं. तुझी माय कशी वाढते बघतो तर. अरे तुमची मी बेकार शिवाय देतो, परंतु कराडमध्ये शिवाय देणार हानतील तिच्या आयला नको रे बाबा. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कुंडीमध्ये ठेवलं. ती कुंडीमध्ये ऑक्सिजन बी देऊ शकत नाही, वाढू बी शकत नाही. सायन्स विसरलोय आपण, सायन्स. फक्त परंपरा चालू ठेवली, विज्ञान विसरलो. मी तुम्हाला सगळ्याला सांगतो की अरे चला, किमान ते कुंडीतली तुळस काढून अंगणात लावा. आपल्या आईची, बहिणीची, पोरीची, बायकोची ऑक्सिजनची गरज तरी घरातल्या घरात संपल, एवढं तरी विचार करा. तेही गेलं. आणि म्हणून आता काम करा. मी सुरेश बाबाला टेस्ट केलो तर बाबा म्हणले वळतील बांबूकड. बाबा नका वळू, राम नाम सत्य है, सत्य बोलो सत्य है. पुरायला तुम्ही कोविड 2 मध्ये बघितलं ना, ठाण्याचा एक नगरसेवक 1000 कोटी कमील म्हणे, 1000 कोटी. त्याला पुरताना PA नाही, ड्रायव्हर नाही, कार्यकर्ता तर बिलकुल गेला नाही. GCPनं खड्डा खणून 1000 फुटावरून हिवाळलं. कुत्र्यालाही वळलं. कोण कुत्र्याच्या मौतीने मरायचं असेल तर झाड लावायचे नाहीत. आणि जर माणूस म्हणून जर मरायचं असेल तर झाडं लावतील. झाड वडाचं लावणार नाही, झाड बांबूचं लावावं लागेल, तर हे चमत्कार होणार आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्या जिल्ह्याचे भूमिपुत्र एकनाथ शिंदेच आहे. मला मुद्दाम कराडमध्ये सांगावं लागणार आहे. मला तुमच्या जिल्ह्याचे भूमिपुत्र मुख्यमंत्री मला 2दा दर्याला नेले. 2दा मुख्यमंत्री मला किती गुदगुल्या झाल्या असतील बाबा. माझे आमदार रामराम केलं तर दिवसभर जेवण जात नाही. मला तर मुख्यमंत्री म्हणजे चला 10 तास 2दा. त्या माणसाने बांबू समजून घेतला तर बाबा 2दा 10 वेळेस. आणि मग त्यांनी चमत्कार केला. पाशा पटेल, बांबूला काय काय करायचं सांगा. एवढं साहेब बांबू वाढवावा लागेल. त्यामुळे काय करू म्हणलं, तुम्ही काहीच करू नका. तुम्ही अशा पदावर फक्त निर्णय करायचा असते. त्यामुळे काय निर्णय करायचा? मी म्हणलं EGSची एक कमिटी करा बांबू लागवडची, त्याच्यात मला घाला. मी मध्ये गेलो की सगळंच करतो म्हणून म्हणे. आणि मग मी त्या कमिटीत गेलो. मी कमिटीत जायच्या अगोदर बाबा अर्ज केला शेतकरी की 1 वर्षानंतर अर्ज मंजूर व्हायचा आणि रोपाला 120 रुपये मिळायचे. मी कमिटीत गेलो. मुन्ना भाई MBBS. पहिला खेळ काय केला माहितीये का? 1 वर्षाची कालमर्यादा अर्ज मंजुरीची 1 दिवसावर आणली. 1 वर्षाची कालमर्यादा 1 दिवसावर आणली. 120 रुपये झाडाला मिळत होते, ते 650 रुपये किलो. 1 हेक्टर बांबू लावणाऱ्याला 7 लाख रुपये अनुदान आहे. 7 लाख. 7 लाख. ऐका, बांबू लावणारा शेतकरी म्हणला हिर खंदायचे 4 लाख हिरीला अनुदान. ते म्हणला हिरीला पाणी कमी लागले, शेततळ करायचंय, 6 लाख शेततळ्याला अनुदान. 6 लाख शेततळ्याचे, 4 लाख हिरीचे, 10 लाख, 7 लाख लागवडीचे, 17 लाख, 1 लाख ड्रीपचे, 18 लाख जमीन, 8 लाखाची अनुदान, 18 लाख झालं. आता दुसरं आहे का? एवढ्यावर नाही थांबलं सरकार. माननीय देवेंद्र फडणवीसचे, माननीय अजितदादा पवारजी, आपल्या राज्याचे 3 कारभारी, आणि 3ही कारभार्याने आपलं कल्याण केलं.
मला कृषी मूल्य आयोगाला बसवलं, कॅबिनेटचा दर्जा तिला अजून खरंच वाटत नाही तिच्या आईला कॅबिनेट आहे. अतुल बाबा म्हणले की पोलीस दिसणार, गाडी दिसणार, बाबा पीएस नाही आपल्यापाशी म्हणून ते अर्ज करायला माणूसच नाही अजून. तुमच्याकडे की एक्सेस असेल तर पाठवून द्या कृष्णातलं माई शपथ तुमची हाय ऐकत आपण लई बारीक आहे. त्यामुळं मला सरकारला कळवायला माणूस नाही होईल. दुसरं, जगामध्ये पहिलं राज्य महाराष्ट्र. या 3 कारभाराने महाराष्ट्रातल्या लोकांना पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंगच्या तडाख्यातून वाचवायसाठी पहिलं राज्य शिवाजीरावजी महाराष्ट्र राज्याने टास्क फोर्स तयार केलाय पर्यावरणावर. पहिलं राज्य. अध्यक्ष कोण आहेत? मुख्यमंत्री. सहाध्यक्ष कोण आहे? 2 उपमुख्यमंत्री. आणि मेंबर कोण आहे? मुन्ना आहे. त्याच्यामुळे आता सगळं काम करायचं ऐकलं का? आता आपल्या सहीवर खेळ होणार आहे. सहीवर. आता तुम्हाला सगळ्याला सांगतो, मला किती कळते. मी काही कागद ठेवून बोललो नाही, मी अभ्यास करून बोललो नाही. मला जे येते ते मला जे तुम्ही दिसलं की बोललो. मला कळते का नाही? मला कळते असं ज्याला वाटतं त्याने हात वर करा. असं ते असं नका करू. असं करा तिच्या आईला. अजून बी ध्यान आहेच का जुनं त्याच्या आईला? अजून अरे बदललंय आता. आता तुम्हाला वाटलं नाही मला कळतंय. आणि अशा कळत्या माणसाला मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी मला असल्या 2 महत्वाच्या समितीवर बसवलंय. ह्या 2च समित्या नाही. मी मुख्यमंत्री पर्यावरण समितीचा सदस्य आहे. मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष आहे. अजून माझी एक ओळख आहे बाबा. ती ओळख म्हणजे काय? दिल्लीच्या भोवती 1 वर्ष शेतकऱ्यांनी 3 कृषी कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं. नरेंद्र मोदी घेतलेला निर्णय कधी महागारी घेत नाही, रिवर्स घेत नाही. त्यांना एकतर घेर टाकत नाही आणि टाकल्यावर महागी घेत नाही. परंतु पहिला निर्णय मोदी साहेबांनी परत घेतला तो म्हणजे 3 कृषी कायद्याचा. मोदी साहेबांनी 3 कृषी कायदे परत घेतले. लोकसभेमध्ये म्हणले हे 3 कृषी कायदे मी परत घेतोय. परत का घेतोय तर हे कायदे विरोधकांना समजून सांगायला मी कमी पडलो. कायदे चुकीचे नाहीत पण विरोधकांना समजून सांगायला मी कमी पडलो. म्हणून हे कायदे परत घेतोय. आणि हे कायदे एक कमिटी अभ्यासाची नेमतो, अभ्यास करतो, पुन्हा लोकसभेमध्ये हे कायदे आणतो. लोकसभेमध्ये जाहीर केला मोदी साहेबांनी कमिटी करतो म्हणून. देशातल्या 5 तज्ञांची कमिटी केली. त्या कमिटीत एक गबरू आहे. ऐका ऐकलं का? मी प्राईम मिनिस्टर कमिटीत आहे. मी देशातल्या 14 समित्यावर आहे. मी बोर्ड ऑफ ट्रेडवर आहे. भारताने जगाबरोबर काय व्यापार करायचा, काय निर्यात करायचं, काय आयात करायचं. टाटाचा सीओ, अमूलचा एमडी असे 17 लोक आहेत. मी बोर्ड ऑफ ट्रेडच्या गव्हर्निंग काउन्सिलवर आहे. बोर्ड ऑफ ट्रेड मध्ये ट्रिपल PhD असते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आपण त्याच्यात आहे. ऐकलं का? आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टी कराव्या लागणार आहे. आज तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो. बांबू लागवड करायची आहे. अंतर किती ठेवायचं आहे? 3 मीटर बाय 3 मीटर. 1 अंतर. 4 बाय 4. 2 अंतर. 5 बाय 5. 3 अंतर. 5 बाय 5 मध्ये झाडं कमी लागतात. 200 सव्वा 200 अनुदान कमी मिळते. 3 बाय 3 झाडं जास्त होतात, उत्पादन कमी येते. मग साईजेबल काय? 4 बाय 4 1111 झाडं बसतात. 7 लाख रुपये अनुदान मिळते. वाढ बी चांगली होती. 4 बाय 4 ची लागवड करा. 7 लाख रुपये घ्या. नंबर 1. 3 वर्ष बांबू तोडता येत नाही. बांबूला सोटमुळ नसते, बांबूला तंतुमुळ असते. बांबू एकदा लावलं त्याची ग्रोथ पूर्ण व्हायला 3 वर्ष लागतात.
चौथ्या वर्षी कापायला येतंय. एकदा कापायला आलं की वर्षाला कापायचं आणि 100 वर्ष कापायचं. तुमचं कसं असतं, एकदा कापलं आणि 3 वर्षात पुन्हा लावावं लागलं म्हणून नाहीच. याला तुमचं अजून कसं असतंय, पहिल्या वर्षी उतारा जास्त, दुसऱ्या वर्षी थोडं कमी, तिसऱ्या वर्षी जगलं तर जगलं, कडून तर तिची वाटच लागली समजा ऊसामध्ये. ह्याचं तसं नाही, ह्याचं जसं वय वाढलेलं तसं यील्ड वाढतं. आता 1 तोडलं की 10, 10 तोडलं की 100, 100 तोडलं की 50 डुकराचं पिल्ले वाढलं वाढतं राहते. हे अवघड खेळायचं. आणि म्हणून कसं आहे माहितीये का, झाडात आणि बांबूत काय फरक आहे का? झाड तोडलं की गुन्हा आहे, बांबू न तोडले की गुन्हा आहे. बांबू तोडल्याशिवाय वाढत नाही, लक्षात घ्या. निसर्गानं काय केलं माहितीये का, हे महासत्ता हे वरचं जे आहे ना, कोण अल्लाह म्हणते, कोण ईश्वर म्हणते, कोण भगवान म्हणते, ईसा म्हणते, राम, कोण काय लावायचंय म्हणायचं म्हणा, पण एकच आहे, त्याला नाव अनेक आहे, वर एकच आहे. त्यानं काय व्यवस्था केली आहे आपल्या घरात? एसीचं बटन वेगळं, पंख्याचं वेगळं, लाईटचं वेगळं, ट्यूबचं वेगळं, बेलचं वेगळं. तसंच परमेश्वराने बी तुला एकच झाड पाहिजे का, एक झाड दिले. तुला एकदा लावलं की लई वाटायचं, तांबू दिले. म्हणजे काय काय करायचं, देवाने सगळं दिले. या सगळ्या गोष्टीचा वापर करायचा आहे. मी तुम्हाला शेवटची एक गोष्ट सांगतो, बांबूपासून काय काय तयार होत आहे. उठू नका. उठलं की मी बी बसतो, तुम्ही उठलो की मी बसतो. मी पैसे घेऊन आलो का बाबा भाषणाला? सुरेश बाबा मला काही पैसे दिले का तुम्ही भाषणाला? नाही, मी माझ्या घरचं खाऊन आला, मी डिझेल माझं घालून आला. एवढा वेळ बोललंच म्हणजे याचं काही कंपल्सरी नाही. मला बोलणं गेल्यावर भोसले पैसे द्यायचे नाहीत म्हणून 1.5 तास कसं बी काढायचं असलं की कंपल्सरी नाही. बरं का, म्हणून तुम्ही नीट वागलं तर मी नीट वागणार, तुम्ही बिघडलं तर मी तर ऑलरेडी बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे नीट आहे का. आता शेवटचे 5 मिनिटं संपवतो, आता जास्त नाही. शेवटचे 5 मिनिटं बांबूपासून काय काय तयार होतं. बांबूपासून भाजी, म्हणजे मेथी लावायची गरज नाही, आता करडे लावायची गरज नाही, कुठलीच भाजी पेरायची गरज नाही. बांबूची भाजी, बांबूचं लोणचं, बांबूचा मुरंबा, बांबूचे तांदूळ, बांबूचं भांड, बांबूची पळी, बांबूचे कपडे, बांबूची फरशी, बांबूचं घर, बांबूचं हेलिकॉप्टर, बांबूचं हेलिकॉप्टरचं तेल. म्हणजे हेलिकॉप्टर बी बांबूचं आणि तेल बी बांबूचं, भाजी बी बांबूची, लोणचं बी बांबूचं. बांबूपासून 1800 वस्तू तयार होतात. आणि देशामध्ये पहिलं राज्य महाराष्ट्र. या राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत मला बोलवले आणि पाशाजी महाराष्ट्राचं बांबूचं औद्योगिक धोरण 1 महिन्यात जाहीर करतो म्हणून सांगितलं. याच्यात काय काय असलं पाहिजे मी सगळं लिहून दिलोय. बाबा तुम्हाला जर थोडं वेळ असेल, बाबा मी तुम्हाला मोबाईल नंबर काय विचारलो माहितीये का, पुढच्या वेळेस मी आलो की माझं परिचय तुम्हाला अर्धा तास द्यावं लागेल. ह्याच्यासाठी खेळ चालू आहे माझा. आता मोठ्या माणसाच्या तोंडातून आपलं नाव निघालं की आपण ऑटोमॅटिक मोठे होतो. आता मी पत्रकार आणला, तिथे आले आम्हाला लातूरमध्ये घुंगणात कडूचे लोक पत्रकार. इथं कृष्णेचे भोसले काय मला कौतुक करतात ते बघायला आणला. ह्यानं उद्या लिहतंय आणि मग लातूरमध्ये म्हणतो मला देशमुखाची युवाई सुद्धा पाशाला बोलवला जातो. अशी बॅनर लाईन बातमी छापून आणतो उद्या बघायलाच नाही. पेपरवाला आणला बाबा. हे करावं लागतं, त्याला इलाज नाही. हे माझ्यासाठी नाही, हे तुमच्या माझ्या नातवाचं आयुष्य वाढवण्यासाठी करायचंय. हे तुम्हाला मला एकत्र करायचंय. मग बांबूपासून 1800 वस्तू तयार होतात. तुम्हाला बांबूचा कोणाला जर चमत्कार बघायचा असेल, उद्या बेंगलोरला जावा, बेंगलोरला एअरपोर्टवर जावा. एअरपोर्ट टर्मिनल 2 केम्पेगौडा एअरपोर्ट बेंगलोर. टर्मिनल 2 ची बिल्डिंग अख्खी बांबूमध्ये आणि त्या विमानतळाला जगातली सुंदर इमारत म्हणून परवा हे मिळालंय, पुरस्कार मिळालाय. आता नीट आहे का, 8 दिवसात पेपरला एक बातमी येणार आहे. काय, आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये नवीन एअरपोर्ट होत आहे. हे एअरपोर्ट बेंगलोरपेक्षा 50 पट सुंदर राहणार आहे. ते बांबूत राहणार आहे आणि ते एअरपोर्टचं गुत्त माझ्या मित्राला मिळणार आहे. आत्ता सांगतो मी, माझ्या मित्राला मिळणार आहे. नंबर 1. नंबर 2, मी आमच्या बद्दरला आणलो.
आणि बद्दर हे कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये गेस्ट हाऊसवर जेवायला गेला. तू जरा पत्रकार म्हणजे कसं असते तुम्हाला माहिती आहे, कसं आहे बघते ते. मला हळूचून म्हणजे आपल्या कराडापेक्षा लय दांडगार राव म्हणले. म्हणजे आमच्या कराडाचं मेडिकल कॉलेज आहे, कराडाचं मेडिकल कॉलेज आणि कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये काहीतरी 100 फी आहे म्हणले, 100 अंकाचा फरक आहे म्हणले. आता उद्या लिहिणार आहे जावायचं कौतुक तिकडं तिकडं. त्याच्यामुळं की एवढ्या मोठ्या माणसाकडं हा विषय जर गेला, राजा बोले दल हले, गरीब बोले दाढी हले. बांबू माझ्यासारख्या गरीबाकडे आलं म्हणून वाढलं नाही. आता हे बांबू मी कृष्णाच्या भोसल्याच्या अंगणात घेऊन चाललोय, म्हणजे ह्याला चांगली दिवस येतील. आणि म्हणून बाबा तुम्हाला इथेनॉल आहे ना, आता तुम्हाला शुगर नाही म्हणून इथेनॉलवर बंदी येऊ शकते. बांबूपासून साखर होतच नाही म्हणून इथेनॉल बांबूच्या कधी बंदी येणार नाही. बाबा कसे खुसे हसणे मिळलं त्यांच्या कारखान्याबद्दल चांगलं बोललं की त्याला त्यांचा जीव कारखान्यात चांगलं बोललं. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, बांबूपासून इथेनॉल होणार आहे, बांबूपासून बिल्डिंग होणार आहे. तुम्हाला सगळ्याला सांगतो, जर तुमच्या खासदाराच्या वतीनं कधी जर तुम्हाला दिल्लीला जायला मिळालं तर दिल्लीत जावा. नवीन दिल्लीमध्ये नवीन लोकसभेमध्ये 5 लाख स्क्वेअर फीट बांबूत झालेला आहे बाबा, बांबूत. आणि मी आता अतुल बाबाला एक मागणी करणार आहे. बाबा तुम्ही लई इमारती बांधल्या, या इमारती ना सस्टेनेबल आहेत ना इको फ्रेंडली आहेत, परंतु समाजाला पथदर्शक प्रकल्प द्यायची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे. मी तुम्हाला आज विनंती करतो, 4 बेडचं बांबूमध्ये सस्टेनेबल इको फ्रेंडली जगातलं पहिलं सुंदर घर बांधायची जबाबदारी तुम्ही घ्या. सगळे देशभरातले लोक तुमचा कारखाना बघायला तर येतात, पण कारखाना बघायला आल्यावर त्या इको फ्रेंडली गेस्ट हाऊसमध्ये ठेवलेले म्हणजे कारखाना जाऊ द्या, गेस्ट हाऊसली भारी आहे. आतापर्यंत कारखाना भारी म्हणायचे, आता कारखान्याने गेस्ट हाऊस भारी आहे म्हणतील. तर हे काम तुम्हाला करायचं आहे, करचाल का? वा टाळ्या वाजवायला येणे हो असं. अरे टाळ्या कशा वाजवायच्या असतं माहितीये का? रामदेव बाबा टाळी वाजवायला शिकवायला पैसे घेते. 5 मिनिट जर टाळी वाजली तर 1 महिना आयुष्य वाढतंय. आणि आपण एकटं टाळी वाजवले, लोक म्हणतात सरकलं, पण सगळ्याबरोबर वाजवलं, महिनाभर आपलं आयुष्य वाढतंय. ज्याला ज्याला आपलं आयुष्य महिनाभर वाढवायचं आहे त्याने एक सुंदर टाळी वाजवा बरं. जमलं बाबा तुमचं 1 महिना बोनस आहे. ए यार वाजू घे येडे आहे या. अरे मरणात काही VIP नसते, सगळ्याला सारखं असते मरण या मला. असलं तर नाही जल्दी जाते धक्क्यात. त्याच्यामुळं आता इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल या वस्तूवर काम करावं लागणार आहे. 13 नोव्हेंबर 2024 ओसाका जपानमध्ये वर्ल्ड ट्रेडच्या वतीनं कॉन्फरन्स होऊ लागलेली आहे आणि भारतातल्या वस्तूचं प्रदर्शन 35,000 स्क्वेअर फीटमध्ये जपानमध्ये ठेवायचं आहे. परवा दिवशी 16 तारखेला या देशाचे वाणिज्य मंत्री, अन्न नागरी पुरवठा मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल साहेब यांच्याबरोबर मी वर्ल्ड ट्रेडच्या बैठकीमध्ये होतो, पोर्ट ऑफ ट्रेडच्या बैठकीमध्ये. मी त्यांना सांगितलं की जपानमध्ये जगातले सगळे देश येणार आहेत आणि आपल्या वस्तूचं प्रदर्शन करणार आहेत. भारताचं सस्टेनेबल आणि एन्व्हायरमेंटल सस्टेनेबल आणि इको फ्रेंडली स्टॉल असला पाहिजे. 35,000 स्क्वेअर फीटचा स्टॉल बांबूमध्ये करायचं वचन मी पियुष गोयल साहेबांना दिलेलं आहे. कपडे बांबूचे, बांबूचं खुर्च्या बांबूच्या, फरशी बांबूची, काही होत नाही असं विषय नाही. मी आदरणीय बाबांना विनंती करतो, बाबा पुढच्या वर्षीच्या कृषी प्रदर्शनामध्ये
एक स्टॉल मला द्यायचं 50 बाय 50 जागा लागते माझं स्टॉल. मी माणूस बारीक आहे पण माझं मटेरियल लई दांड आहे म्हणून सगळं सामान ठेवायला मला मोठं स्टॉल लागणार आहे. आणि पण त्याचं भाडं फिर देणार नाही बरं का अतुल बाबा. हां तर तुम्ही भाडं मापसा आपलं जाणार आहे. त्याच्यामुळे फुकट आपल्याला स्टॉल द्यायचं आणि अशा मोठ्या स्क्रीनमध्ये 2 तासाचं प्रेझेंटेशन दाखवतो. मी तर तुम्हाला म्हणतो वर्षभर थांबायची गरज नाही. आपल्या कारखान्यावर जर चांगला हॉल असेल तर तुम्ही 1 दिवस द्या. त्या दिवशी मी जगातला एन्व्हायरमेंट सस्टेनेबलमध्ये जगातले 10 जे शास्त्रज्ञ आहेत त्याच्यापैकी 1 शास्त्रज्ञ तुमच्या इथे घेऊन येतो आणि त्याचं 2 तासाचं प्रेझेंटेशन दाखवतो. या सगळ्या माणसाला आपल्या वतीनं काहीतरी दिवस आपण. आणि मला एक गंमत काय वाटतं मी तर बाबा कुठली मुवमेंट जर वाढायची असेल ना तर सायजेबल माणसाच्या हातातच ती मुवमेंट जावी लागते तर ती वाढते. मी 6 तास आला बाबा. माझं 66 वर्ष वय आहे. मी 3 महिने झालं झोपलो नाही. मी आता 3 महिन्यात परवा दिवशी घरी गेलतो. अजून घरला टेकलो बी नाही तरी इकडं आलो. आणि उद्या तर पुन्हा आम्ही दिल्लीला चालला का तर माणूस बारीक झाले जबाबदारीलाही झाल्या त्याच्यामुळे फिरायची वेळ आलेली आहे. तर मी तुम्हाला एक विनंती करतो मी एवढ्या लांब का आलो. मी एवढ्या लांब तुम्ही खुश व्हा म्हणून आलो नाही. ही भूमी यशोधराची भूमी आहे. कराड म्हणजे साधन आहे ऐकलं का. आणि अशा भूमीमध्ये चांगलं सीड टाकलं की त्याची वाढ सुद्धा चांगली होणार आहे या अपेक्षेने मी आलो. सगळ्या महाराष्ट्राला एन्व्हायरमेंटचं सस्टेनेबल आणि इको फ्रेंडली या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन या कराडमधून व्हावं आणि ह्याचं नेतृत्व अतुल बाबांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि अतुल बाबा तुमचं बी मला व्हॉट्सअप नंबर द्या. मी मागे एकदा आलो तुम्ही फोनच उचललो नाही म्हणून मी तुम्हाला भेटलो नाही. ऐकलं का. मी इथं आलो होतो पंचायत समितीने बोलवलं होतं मला. इथं कोण आले का शेतकरी ऐकलं का माझं पंचायत समितीमध्ये भाषण. बघा सरकारी असे लोक म्हणजे हां कोण ऐकलंय त्या का 1 2 3 4 त्या का लोक हलते त्या का इथं बी वर बी आहेत. अरे लई जा विषय बाबू दिलं. अरे काय नाव तुमचं नाव काय म्हणूनच दिलंय की कॉम्रेडने दिलंय. मग दुसरं करून काय कॉम्रेड आणि पाशात ही सगळी ईडी जमतच आहे आपली. हे श्यामे सुधरा हो आपण तरी येणेच आहे आपण तर राहायचं. बरं कॉम्रेड नमस्कार की अजून लोकांना सांगा तुम्ही. आणि आता आपलं कसं आहे माहिती आहे का आपले लेकरं वाचवायचे असतील ना तर ही चळवळ मोठी आहे. ही पर्यावरणाची चळवळ आहे. ही या लोकांच्या हातात आपण देऊ म्हणजे आपलं काम हलकं होणार आहे. आज मी खूप आनंदी आहे की बाबांनी ही जबाबदारी घेतली आहे. आणि मला सुरेश बाबापेक्षा अतुल बाबाला विनंती करायची बाबा अतुल बाबा हे काम करणं गरजेचं आहे. आज माझ्यासोबत जगातले सगळे शास्त्रज्ञ माझ्यासोबत जगातले मी एकटा नाही जगातले शास्त्रज्ञ माझ्यासोबत आहेत. सगळ्या शास्त्रज्ञाची जोड तुमच्याबरोबर घालून देतो. हे काम तुम्ही करावं आणि ही पुढची पिढी वाचवायची जबाबदारी घ्यावी की यांना उसाला भाव तर कुणी बी देईल. उसाला भाव तर कुणी बी देईल. आता तुम्ही एवढं स्ट्रक्चर तयार केलं ते मिळणारच आहे परंतु आयुष्य देणं महत्त्वाचं आहे. तुम्ही आता ह्यांना पैसेच बरोबर ह्यांना प्राणवायूसुद्धा द्यायची सोय करायची ते तुमच्या हातानं व्हावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद. कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शनाच्या सांगत्या समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले आजचे प्रमुख वक्ते आदरणीय पाशाजी, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय सुरेश बाबा, आदरणीय आनंदराव नाना, सगळे या परिसरामधून आलेले प्रमुख नेते मंडळी, कार्यक्रमाचे सगळे संयोजक, सगळे या भागातले शेतकरी बांधव, माता भगिनी, ज्यांना बक्षिसं मिळालेत ते सगळे प्रमुख नागरिक, पत्रकार बांधव आणि तरुण मित्रांनो, मला अत्यंत आनंद वाटतो की कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचा पहिला टप्पा पहिल्याच वेळेला कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या, कृष्णा बँकेच्या संयुक्त विद्यमानी आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने
आपण कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शन इथं घेतलं. पहिल्यांदाच प्रदर्शन आपण घेत असताना कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आपण त्याचं आयोजन केलं आणि यशस्वी आयोजन केलं आणि या सगळ्या यशस्वी आयोजनामध्ये खूप मोठा वाटा हा आपल्या भागामधल्या शेतकरी बांधवांचा, नागरिकांचा, माता भगिनींचा, तरुणांचा आहे. मीडियाचा खूप मोठा वाटा आहे. हे प्रदर्शन 4 दिवसाचं 17 तारखेपासून 21 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी यशस्वी केलं आणि यशस्वी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये आपण हे प्रदर्शन भरवलं त्या छत्रपती शिवाजी स्टेडियमसाठी आपल्या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दादा यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियम नव्यानं उभं करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं लागेल तेवढी मदत इथं घोषित केली या व्यासपीठावर. याचं देखील आपण सगळ्यांनी स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांनी केलं पाहिजे. भविष्यात प्रत्येक वर्षी आपल्याला कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शन वाढत्या क्रमाने, ही आपली पहिली वेळ होती, आपण काही गोष्टी समजून घेतल्या. भविष्यात आणखीन मोठं प्रदर्शन आपल्याला येणाऱ्या वर्षी घ्यायचं आहे. आपण जे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांसाठी एक योजना काढलेली आहे, वोकल फॉर लोकल. म्हणजे ग्रामीण भागातले आपले शेतकरी बांधव आहेत त्यांचा शेतमाल विकला जावा, त्यांनी नवीन नवीन उत्पादनं केली, त्याला चांगला बाजारभाव मिळावा, याच्यासाठी आपण आपल्या लोकांची प्रसिद्धी करावी, प्रचार करावी. याच्यासाठी वोकल फॉर लोकल असा वेगळा विभाग केला आहे. आदरणीय नामदार पाशाजी पटेल साहेबांना मी सांगू इच्छितो की साहेब, आपण बांबूच्या विषयी जे काही आपल्याला दालन उभं करायचं आहे ते तर आम्ही मोफत देऊच, पण त्याच्याबरोबर आमच्या भागामधले सामान्य शेतकरी जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही मोफतच देतोय आणि भविष्यात सुद्धा ही परंपरा आम्ही चालू ठेवणार आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल याच्यासाठीचा आपण प्रयत्न करणार आहोत. आदरणीय पाशाजींच्या विषयी जेवढं बोलावं तेवढं थोडं. त्यांनी मार्गदर्शन करताना ग्रामीण भागामधल्या सामान्य माणसाशी नाळ जुळावी अशा प्रकारचं मार्गदर्शन जरी केलं असलं तरी अत्यंत अभ्यासू, कर्तबगार, कष्ट करणारा, मोदीजींच्या नजरेमध्ये अत्यंत उच्च स्थान असणारा, आदरणीय देवेंद्रजींचं त्यांच्याविषयी खूप आदराचं मत असणारा आणि सगळ्या ह्या राज्यामधल्या देशामधल्या नेते मंडळींच्या नजरेमध्ये एक अत्यंत कर्तबगार, या समाजाला चांगली दिशा देणारा व्यक्ती म्हणून आदरणीय पाशाजींची ओळख ही आज समाजामध्ये. मला आवर्जून या आजच्या समारोपाच्या भाषणामध्ये सांगायचं आहे की त्यांनी जे आत्ता आपल्यासमोर मार्गदर्शन केलं हे त्यांनी अनेक वर्ष अथक परिश्रम या समाजासाठी जो केलेला आहे, निस्वार्थ बुद्धीने जे काम केलेलं आहे आणि स्वतःसाठी कसलीही अपेक्षा न ठेवून या समाजासाठी झटणारा एक व्यक्ती म्हणून आदरणीय पाशा साहेबांना एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या समाजाने आपण सगळ्यांनी दिलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं त्यांनी जे मत व्यक्त केलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे, समाजासाठी उपयुक्त असं त्यांनी सगळ्या गोष्टी व्यक्त केल्या. आणि मी एक जुनी आठवण सांगू इच्छितो की नागपूर अधिवेशनामध्ये मागच्या देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालामध्ये एक अशी वेळ आली होती रामकृष्णजी की MLCच्या 5 जागांची निवडणूक होणार होती, की 5 जागा नियुक्त करायच्या होत्या असं काहीतरी होतं आणि त्याच्यामध्ये अनेक दिग्गज स्पर्धेमध्ये होते आणि आदरणीय पाशाजींचं नाव पण स्पर्धेमध्ये होतं की आदरणीय पाशा पटेल साहेबांना MLC करण्याची शक्यता. आणि सहज आम्ही कॉरिडॉरमध्ये भेटलो. आदरणीय बद्दर साहेब कुठे आहेत साहेब, ही खरी गोष्ट आहे. कॉरिडॉरमध्ये आम्ही भेटलो आणि कॉरिडॉरमध्ये भेटल्यानंतर साहेबांनी विषय काढला. साहेब म्हटले काय काय चाललंय? काय नाही म्हटलं साहेब, चालू आहे राजकारण, बाकी गोष्टी सगळ्या चालू आहेत. म्हटले बाकी काय तुमचं मत आहे? मी साहेबांना सांगितलं, मी म्हटलं साहेब, तुमच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत, तुमच्यामध्ये जे कर्तृत्व आहे, तुमच्यामध्ये जी अभ्यासू वृत्ती आहे, तुमच्यामध्ये जो धारिष्ट आहे, हे सगळ्या गोष्टीचा विचार केला तर तुम्ही ह्या 5च्या जागेच्या गोंधळात पडू नका असं मी साहेबांना विनंती केली होती की साहेब या MLCच्या मागे लागू नका, तुम्ही देश पातळीवर जाणारा मोठं नेतृत्व आहे. आणि त्यावेळेस त्यांनी तिथं मला सांगितलं होतं
मी MLC MLA या भानगडीत काही पडणार नाही. मी आता राज्य लेवलवर देश लेवलवर काम करणार आणि मला खऱ्या अर्थानं अभिमान पाशाजी आपला वाटतो की नरेंद्र मोदी साहेबांसमोरचा तुमचं एक मी मार्गदर्शन ऐकलंय, ज्या मार्गदर्शनामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी तुमचं कौतुक केलं की अरे पाशाजी क्या बात की आपण. अशा पद्धतीचं कौतुक मोदीजींनी करणं आणि मोदीजींसमोर बोलणं हे खरं भाग्याचा क्षण आहे आणि तुमच्या कर्तृत्वाला सलाम. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. आपण सगळ्यांनी सहकार्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला केलं. आपल्याला अजून एक आठवण सांगतो की कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अनेक लोक इच्छुक होते, सगळ्यांना संधी देणं शक्य नव्हतं. कृष्णा कारखान्याचं संचालक असणं म्हणजे खूप आदराचं स्थान आहे असं लोकांना वाटत असतं आणि खरंही आहे. पण त्याच्यामध्ये अनेक लोकांना संधी देता आली. ज्यांना संधी देता आली नाही त्याच्यासाठी मी एक स्कीम काढली. मी एक घोषणा करून टाकली की आम्ही एक कृषी परिषद निर्माण करतो. ते कृषी परिषद निर्माण करतोय म्हटल्यावर लोकांना आनंद झाला की इथं नाही तर इथं संधी मिळेल. पण लोकांना असं वाटू लागलं की कृषी परिषद म्हणजे काय, सल्लागार मंडळासारखं आहे, त्याला कुठलं महत्त्व असते असं लोकांना वाटत होतं. पण एक चांगला अध्यक्ष आम्ही केला आणि कृषी परिषदेचं महत्त्व काय हे आज कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शनाला जे लोक आले त्या लोकांना कळालं की कृषी परिषद देखील महत्त्वाची आहे. आणि फक्त 7च लोक नेमलेत, अजून 14 लोक नेमायचेत साहेब. आणि आता 14 लोकांची नियुक्ती टप्प्याटप्प्याने आम्ही करणार. पुढच्या 3 वर्षात प्रत्येक वर्षी 5-5 लोक नेमायचे. आता त्याचं सर्च चालू आहे आमचा. त्यामुळे आता सगळ्यांनी चांगलं वागलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी टप्प्याटप्प्याने चांगलं वागणाऱ्या माणसाचा आम्ही विचार करणार आहोत. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कराडकरांच्या सगळ्या प्रयत्नाला यश प्राप्त होणार आहे. या छत्रपती शिवाजी स्टेडियमचं छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल स्टेडियम कसं होईल याच्यासाठीचा प्रयत्न आपण येणारा काय करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.